माईक जवळ सुरू केल्यास त्याचबरोबर दिसतोय का गौरी? हो हो. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आपला आजचा सेगमेंट आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत खूप पॉवरफुल, प्रचंड एनर्जेटिक असणारी आणि प्रचंड पॉझिटिव्ह वाइब्स स्वतःमध्ये असताना दुसऱ्यांमध्ये सुद्धा त्या पसरवणारी अशी सलोनी महाजन. सलोनी बद्दल सांगायचं झालं तर अगदी कमी वयामध्ये, म्हणजे आपल्याला जर एखादा स्टार्टअप करायचं असेल तर आपण काय म्हणतो की अरे मी वयाने खूप लहान आहे, मी कशी ही रिस्क घेऊ किंवा मी कशी याची सुरुवात करू. पण या सगळ्या गोष्टींचा विचार न करता जिने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग हा तिचा बॅकग्राऊंड असून सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करणं स्वतःची, बऱ्याच गोष्टी आहेत. फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ती करत आहे. 15 टायटल्स तिने आपल्या स्वतःच्या नावावर केलेले आहेत. स्टार टाइम्स इव्हेंट्स मॅनेजमेंट कंपनी 2022 मध्ये तिने स्वतःची फर्म केली. 2022 पासून आतापर्यंत स्टार टाइम्सच्या माध्यमातून 8 ते 10 इव्हेंट तिने स्वतःचे केले. कलाविष्कार नावाचा कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारा एक खूप मोठा कार्यक्रम नुकताच बदलापूर येथे पार पडला. त्याचबरोबर स्टार ऑफ मुंबई, स्टार ऑफ महाराष्ट्र, रनवे असे अनेक ब्युटी पेजंट तिने केले. त्याचबरोबर स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करत एक शिक्षकाची भूमिका सुद्धा ती पार पाडते. अगदी ट्युशनमध्ये शिकवण्यापासून ती काम करते. एनजीओ म्हणजे असं म्हणतात की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि या समाजाचं देणं लागतो या भावनेतून तिने स्वतःचं एनजीओ सुद्धा सुरू केलेलं आहे. जनकल्याण संस्था ह्या एनजीओच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी, त्याचबरोबर अंध, अपंग अशा सगळ्या लोकांसाठी, स्पेशल चाइल्डसाठी ती काम करते. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण हळूहळू जाणून घेऊ. तर अशी ही पॉवरफुल, पॉवर पॅक सलोनी महाजन आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये जोडली गेलेली आहे. सलोनी, तुझं खूप स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे यू आर लुकिंग सो क्यूट आणि तुझ्याकडे पाहताना तुझ्या चेहऱ्यावरचा स्माइल आणि तो पॉझिटिव्हनेस देऊन जातो की हा मी अशीच आहे, मी हॅपी असते आणि लोकांनी हॅपी राहिलं पाहिजे. सो एक तू पॉझिटिव्हिटी कायम स्प्रेड करत असतेस तुझ्या बोलण्यातून आणि तुझ्या आचरणातून सुद्धा ते दिसून येतं. सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आचार्य 90 FM वरती. फायनली प्रचंड योगानंतर, प्रचंड वेळेनंतर आमचा हा योग जुळून आलेला आहे मुलाखतीचा. आणि आज मी छान सलोनी सोबत गप्पा मारणार आहे. कारण सलोनीचा इव्हेंट केल्यानंतर मी टचवूड खूप खरं सांगते की मी जेव्हा सलोनीचा इव्हेंट ॲज अ अँकर म्हणून केला आणि सलोनीला काम करताना पाहिलं तेव्हा मनामध्ये कुठेतरी झालं की सलोनी इतकी मेहनत करते किंवा सलोनी इतकी धडपड करते तर आपणही काहीतरी करू शकतो. तर अशा विचार तिच्यामुळे एक मनात कुठेतरी आला आणि तिथेच क्लिक झालं की हिचंही वय तितकंच आहे. तेवढंच वय असताना, तितकंच वय असताना ती जर इतक्या सगळ्या गोष्टी करू शकते तर आपण का नाही. म्हणजे हीच मला असं वाटतं तुझ्या कामाची पोचपावती असावी. कारण अशा गोष्टी समोरच्या लोकांमध्ये काहीतरी करण्याची एक जिद्द निर्माण होते तुझ्याकडे पाहून. तर मी खूप बोलले, आता सलोनीकडे वळूयात. सलोनी, मला तुला विचारायचंय, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि हे सगळं म्हणजे खूप खूप विरोधाभास आहे. कसं फॅशन इंडस्ट्रीकडे कशी वळलीस? मी ऍक्च्युली टीचर फॅमिली बॅकग्राऊंड आहे. सो माझ्या वडिलांचं नेहमी एकच की शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, त्याच्यानंतर तुला काय करायचंय ते कर. आवड लहानपणापासूनच होती. थिएटर किंवा डान्सिंग वगैरे, डान्स क्लास, लँडआउट ते लहानपणापासून होतं. सो मी विचार केला की आता वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय, इंजिनिअरिंगचा टॅग लागलाय, त्याच्यानंतर आता स्वतःसाठी थोडा वेळ देते. आणि अचानक मी पर्सनल डेव्हलपमेंट लेक्चर घेताना मला एक मॉडेलिंगचा कॉल आलेला. सो हळूहळू एक शो केला. पहिल्याच शो मध्ये मी विनर झाले होते. सो तेव्हा मी खूप हॅपी होते आणि इनडायरेक्टली कॉन्फिडन्स बिल्ड झाला की मी हे करू शकते. थोडं माझ्या एज्युकेशन आणि इंजिनिअरिंगला साईडला ठेवून किंवा ते मॅनेज करून मी माझं स्वप्न जगू शकते. हे तेव्हा मला एक आयडिया आली होती. सो मी तेच प्रॉपर मॅनेज केलं, माझी पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ, इव्हन माझं एज्युकेशन सुद्धा. आणि स्वप्नांना म्हटलं थांबवलेलं न बरं आहे, थोडं उडू दिलं पाहिजे. सो मला स्वप्न जगायला जास्त आवडायला लागलं. म्हटलं थोडंसं इन्कम सोर्सला जरा साईडला ठेवते आणि फक्त माझ्या स्वप्नांवर फोकस करते.
आणि बॅक टू बॅक शोज केले. अँड टचवूड मी ज्याही शो मध्ये पार्टिसिपेट केले मी प्रत्येक शो मध्ये विनर आहे. 15 टायटल आहेत तिच्याकडे, एक नाही दोन नाही 15. सो ते एक कॉन्फिडन्स बिल्ड होऊन जातो कोमल, की तू एक शो केलास ना त्याच्यानंतर ते विनर झालं तर आता नाही थांबायचंय, करायचंय, अजून नाही थांबायचंय, करायचं, थांबायचं नाही, करत राहायचं. ही एक भावना माझ्यामध्ये जागृत झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे खरंच म्हणजे तुझ्या बोलण्यामध्ये ना तो कॉन्फिडन्स प्रचंड दिसतोय मला, की मी आता म्हणजे लोक असतात ना की बोलतात अरे तो सुटलेला आहे, आम्ही सुटलोय पण कामासाठी सुटलोय, आम्हाला फक्त काम करायचंय आणि ते करत राहायचंय. तर खरंच कमाल वाटलं म्हणजे तुझ्याबद्दल ऐकून, की तू जेव्हा बोललीस की मी प्रत्येक टायटल जिंकत गेले. पण स्टार टाइम्स नावच खरं तर कमाल आहे. म्हणजे स्टार्स ऑफकोर्स तुझ्या बोलण्यामध्ये आणि तो जे स्पार्क दिसतो तो आपसुकच. तर स्टार टाइम्सची सुरुवात कशी केलीस मग, काय म्हणजे त्याच्या मागचं गणित काय, म्हणजे काय गुपित आहे त्याच्या मागचं? जेव्हा आपण शोज करतो ना कोमल, आपल्याला एक त्याच्या बॅकग्राऊंडचा पण स्ट्रगल कळत असतो आणि समोर स्टेजवर आपण काय फेस करतो हा एक स्ट्रगल आपल्याला कळत असतो. आणि माझी ती बिलकुल इच्छा नव्हती, कारण की जसं हळूहळू आपली जनरेशन आता वाढत चालली आहे, मॉडेलिंगसाठी आणि ऍक्टिंगसाठी लोकांचा क्रेज तेवढा वाढत चाललाय, फेमचा क्रेज वाढत चाललाय. पण त्या फेमसाठी लोकांना खूप मोठी किंमत चुकवावी लागते. आयदर कॉम्प्रो वी कॅन से और आपल्याला खूप सारे पैसे त्या लोकांना द्यावे लागतात. सो मी असा विचार केला की हे आपण थांबवू शकतो. जास्त मोठ्या प्रमाणात कदाचित मी नाही थांबवू शकणार, पण ऍटलीस्ट आपण पहिली स्टेप तर घेऊया की ती थोडं थांबवूया, कमी पैशांमध्ये लोकांना मोठा स्टेज देण्याचा काहीतरी ट्राय करूया. सो मी विचार केला की आपण स्वतःची कंपनी फॉर्म करूया, जो माझा लास्ट टायटल होता मिस इंडिया फॅशन आयकॉन. सो त्याच्यानंतर मी विचार केला की शोज आता खूप झाले, स्वतः खूप केलंय, आता लोकांना करू देऊया आणि त्यासाठी थोडी मेहनत घेऊया, थोडी नाही खूप घेऊया ऍक्च्युली, कारण की त्यांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे खूप कमी पैशांमध्ये. आणि आपल्या स्टार टाइमची संकल्पनाच ही आहे. आपली इव्हेंट कंपनी अशी आहे की बाकी जे पण आपण शोज बघतो ऍज कम्पॅरेटिव्ह त्यांच्या शो पेक्षा आपले चार्जेस आणि आपल्या बऱ्याच गोष्टी कमी असतात. एक्झॅक्ट. पण पुढे चान्सेस खूप असतात आणि आपण त्यांना प्रॉपर स्टेज कमीत कमी पैशांमध्ये तो लॅविश त्यांना अवेलेबल करून देतो. सो नाही खरंच म्हणजे मला असं वाटतंय की कुठेतरी काम करत असताना एखाद्या कलाकाराला काय हवं असतं तर व्यासपीठ किंवा तो स्टेज. कारण आपलं असतं ना प्रत्येकाचं की मी खूप केलं, किंवा जसं तू म्हणालीस की तुझी स्वप्न होती तू ती पूर्ण केलीस इव्हेंटच्या माध्यमातून, तुझ्या नावापुढे ते टायटल्स लागले आणि तू ते प्रत्येक ड्रीम पूर्ण करत गेलीस आणि नंतर दुसऱ्यांसाठी करावं ही भावना तुझ्या मनात निर्माण झाली. खरं तर ही भावना मनामध्ये निर्माण होणंच ही खूप मोठी गोष्ट आहे. ती तुझ्या मनामध्ये निर्माण झालीच आणि मग त्यातून स्टार टाइम्स. तर खूप खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे हा. ऑफकोर्स तुला त्याच्यामध्ये बरेच हर्डल्स आले असतील किंवा प्रत्येक इव्हेंट करताना तुला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. तर ह्या सगळ्या गप्पा गोष्टी ज्या आहेत किंवा या सगळ्या विषयी मला अजून जाणून घ्यायला प्रचंड आवडेल की आज जी सलोनी आपल्या सगळ्यांसमोर हसताना किंवा सगळ्यांमध्ये पॉझिटिव्हिटी स्प्रेड करताना दिसते, तिने सुद्धा बरेच प्रॉब्लेम फेस केलेले आहेत किंवा बऱ्याच गोष्टींमधून ती पुढे आली आहे. तर त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो, तर आपल्या आजच्या आज की नारी या सेगमेंटमध्ये एक धडाडीची इव्हेंट ऑर्गनायझर म्हणूयात आपण सलोनी महाजन आपल्यासोबत जोडली गेलेली आहे आणि तिच्यासोबतच्या या दिलखुलास गप्पा अशाच सुरू राहतील. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या आज की नारी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडली गेलेली आहे सलोनी महाजन. ती स्टार टाइम्स इव्हेंट कंपनीची फाउंडर आहे. त्याचबरोबर स्टार टाइम्सच्या माध्यमातून आतापर्यंत बरेच इव्हेंट तिने केलेले आहेत अवघ्या काही 2 वर्षांमध्ये, आणि बरेच ब्युटी पेजंट झालेले आहेत तिच्या माध्यमातून, आणि कलाकारांना मॉडेल्सला एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे काम ती नेहमीच करत आलेली आहे. तर सलोनी, आपण ब्रेक पूर्वी जसं म्हणालो की स्टार टाइम्स सुरू करण्यामागचं तू कारण सांगितलंस, पण एखादी इव्हेंट कंपनी सुरू केल्यानंतर पण बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे एखादा इव्हेंट जर मी ऑर्गनाईज करते तर तो सक्सेसफुल होण्यासाठी सुद्धा मला तितकी मेहनत घ्यावी लागते. आणि तू तब्बल 1 नाही 2 नाही तर 4 वर्षामध्ये तू 8 इव्हेंट्स, 2 वर्षांमध्ये हार्डली 2 वर्षांमध्ये तू 8 इव्हेंट्स केलेले आहेत. कसा रिस्पॉन्स तुला प्रत्येक वेळी मिळत जातो किंवा कसे अनुभव तुला आजवर मिळत गेले? सी कोमल, सजेशन देणारे खूप असतात, बट माझा थोडा एक नेचर आहे
ऐकावे जनाचे करावे मनाचे. हेच मला घरी सगळे म्हणतात की तुला सांगितलं तू ऐकतच नाही. मी खरंच ऐकत नाही, कारण की मला माहिती आहे मी काहीतरी गोष्टी ठरवलेल्या असतात आणि त्यासाठीची धडपड करण्याची तयारी माझी असते. आपण जेव्हा एखादा शो चालू करतो तेव्हा त्या ऑर्गनायझरला माहित असतं की आपली कॉन्सेप्ट काय आहे. तुम्ही कितीही टीम सोबत डिस्कस केलं और कोणासोबत आपण डिस्कस केलं तरी त्या ऑर्गनायझरला माहित असतं त्याच्या मागची सगळी धडपड. सो ती करण्याची तयारी एका ऑर्गनायझरची नेहमी असली पाहिजे आणि एक टार्गेट असतं की शो सक्सेसफुल झाला पाहिजे. इथून जाताना नाराज कोणी झालं नाही पाहिजे ही माझी नेहमी इच्छा असते. हीच माझी खटाटोप असते की इथून गेलेत ना माझे कंटेस्टंट, त्यांची फॅमिली, बघायला आलेले ऑडियन्स, सुंदर असे अँकर, असे सगळे खुश झाले पाहिजे. तर प्रत्येक शो माझा सक्सेसफुल मी तेव्हा मानते की सगळेजण इथून जाताना खुश होऊन गेले, घेऊन जातात. एक्झॅक्टली. माझं ते नेहमी आहे की स्माइल घेऊन गेलेत म्हणजे माझा तो शो सक्सेसफुल झाला. मी बाकी काही मॅटर असं शो मध्ये करत नाही. क्या बात आहे. पण त्या पलीकडे जाऊन जर बघायचं झालं, विचार करायचा म्हटला तर असं म्हणतात की सगळ्याची सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणजे आपण खूप डीपली बोलतोय कारण तू वय तुझं फार कमी आहे. म्हणजे दुसरा कुठलंच आर्थिक पाठबळ नसताना तू इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केलीस. बट मग त्यासाठी जेव्हा पैशांची जमवाजमव करावी लागते ते कसं करतेस तू सगळं? कारण जसं तू म्हणालीस की तू कोणत्याच कंटेस्टंट कडून किंवा आर्टिस्ट कडून कधीच पैसे घेत नाहीस किंवा अगदीच कमी माफक दरामध्ये त्यांना तू प्लॅटफॉर्म देतेस. मग असं असतं ना की सगळं काही होईल पण पैसा पाहिजेच प्रत्येक गोष्टीसाठी. तर ते जमवताना काही प्रॉब्लेम्स खूप भयानक येतात. एक गोष्ट इथे क्लिअर करेल की आपण ना जेव्हा एखादी गोष्ट फ्री देतो ना कोमल त्याची किंमत नाही राहणार. कारण की ते असं होतं की काय फ्रीच आहे ना, मग आपण गेलो तर चालतंय, नाही गेलो तरी चालतंय. सो कमी फीस ठेवूनच आपण त्यांच्याकडनं काम घेतो. मोस्टली फ्री जास्त मी हे नाही करत, प्रेफर नाही करत. फर्स्ट थिंग दॅट. अँड सेकंड थिंग की हो खूप हार्डवर्क असतं. स्पॉन्सर्स कलेक्ट करा, तुमचे गिफ्ट पार्टनर्स कलेक्ट करा, तुमच्या मॉडेल्सला वेळेत फी पे करा, ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करा, त्याच्या मागची टीम जी सगळी काम करते ते सगळं मॅनेज करा. खूप मोठी प्रोसेस आहे. आणि स्टार्टिंगला कसं असतं ना कोमल की अच्छा तुझ्या कंपनीला 1च वर्ष झालंय, 2च वर्ष झालंय, कसा विश्वास ठेवू, मी तुमच्यावर कसा ट्रस्ट ठेवू, तुम्हाला स्पॉन्सरशिप कशी देऊ, अशी बऱ्याच गोष्टी होतात. आणि अजून फ्रीली सांगायचं व्हेन इट कम्स टू की ऑर्गनायझर एक लेडी आहे, देन देर आर मेनी मोर थिंग्स की तुम्हाला बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज, ऍडजस्टमेंट करावे लागतात. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात तुम्हाला आणि त्या लोकांसोबत तुम्हाला डील कसं करायचं आहे ते सुद्धा मॅनेज करावं लागतं. तुम्हाला फक्त फायनान्शियली नाही तर तुमचं नेचर, तुमच्या गोष्टी थोड्याही जरी चुकल्या तर तुमच्या ह्या इंडस्ट्रीमध्ये तुमचं नाव खराब आहे. सो ते देखील खूप मॅनेज करावं लागतं. आणि पैशांची गोष्ट आपण मोस्टली सांगायची झाली तर आपण बाहेरून कमवतोच, काही ना काही चालूच असतात, आपल्या बाहेरचे कामं असतात. तर अर्धी इन्व्हेस्टमेंट ऑनेस्टली सांगेल माझी स्वतःचीच असते. कारण की एखाद्या गोष्टीला जर छान एखाद्या व्यक्तीला प्लॅटफॉर्म मिळतं तर तो थांबला नाही पाहिजे. स्पॉन्सर्सला आपण अप्रोच करतो, आपण खटाटोप करून आपली कॉन्सेप्ट काय आहे कलाकारांना व्यासपीठ देण्याचा तो समजावून सांगतो. आपण एखाद्याला फोर्स नाही करू शकत. सो त्यांना जेवढं वाटतं ते आपल्याला स्पॉन्सरशिप देतात. काउंट करायचं की किती कमी पडतं तेवढे आम्ही बाहेर मेहनत करते आणि तिकडून कमवतो. सो ते थोडंसं मॅनेज करावंच. म्हणजे मी खूप क्लिअरली बोलू शकते आजकाल लोक इव्हेंट करतात पैसा कमवण्यासाठी. एक्झॅक्टली. आणि सलोनी पैसा कमवते इव्हेंट करण्यासाठी. असं झालं. ग्रेट आहे, तुला मानायला पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये. मुळात तुझ्या फॅमिलीचं खूप कौतुक की त्यांनी तुला सपोर्ट केलाय. म्हणजे मी पाहिलेलं आहे आत्ताही बिहाइंड कॅमेरा सलोनीची बहीण उभी आहे. सलोनीचे आई बाबा दोघेही प्रचंड मेहनती आहेत. दोघेही बॅक स्टेजला काम करतात जेव्हा सलोनी स्टेजवर असते. सो ह्या सगळ्यांना मी जवळून पाहिले. तर फॅमिलीबद्दल काय सांगशील? माझ्या आईने आणि वडिलांनी ना असा कधी तो रुबाब नाही धरला की आपण शिक्षक फॅमिलीने आहोत तर शिक्षकी पेशा इंडस्ट्रीमध्ये काम नको करू. त्यांच्या तोंडात हा शब्द कधी आलाच नाही. कोमल तुला आवडते तू कर. त्यांचा विश्वास ह्या लेवलचा होता ना माझ्यावर की माझी मुलगी सकाळी जाते रात्री घरी येते ना तर ती कामासाठीच बाहेर आहे, बरोबर, कामासाठीच गेली आहे. हा एक थोडंसं ते असतं की आपण विश्वास कमवलाही पाहिजे. कारण की असं नको की आईवडिलांनी आपल्याला मोकळं सोडलं आहे त्याचा गैरफायदा घ्यायचा. ते कधीच नाही केलं पाहिजे कुठल्याही व्यक्तीने. नॉर्मल सांगते मी. त्यांनी विश्वास ठेवलाय तो कसा टिकवायचा हे तुमच्या हातात आहे. आणि माझ्या आईवडिलांनी ना बॅक स्टेज जसं तू म्हटलीस बॅक स्टेज पासून त्याच्या मागचं
आणि बरेच इमोशनल ट्रॉमास पण खूप असतात कोमल. ते ना मी माझ्या जवळ असं एवढं असं मी कोणाला ठेवलं नाही की मी तो ट्रॉमा किंवा माझी इमोशनल साईड मी सगळ्यांना दाखवेल. देर आर फ्यू पीपल ज्यांच्यासमोर माझं इमोशनल साईड आहे, अँड वन ऑफ देम माय मॉम. माझ्या आईसमोर, बहिणींसमोर, वडिलांसमोर मी खूप रडले. जेव्हा एखादा शो असतो त्याच्या मागे बरीच मेहनत असते, बरेच प्रॉब्लेम्स असतात, पाय खेचणारे तर खूपच असतात. आणि जेव्हा तुम्ही कमी वयात थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तर निगेटिव्हिटी लावतात. सो ते मला बिलकुल नाही. तर ते माझं मॅनेज माझी फॅमिली खूप चांगली करते. इमोशनल बॅलन्स ते खूप जास्त चांगलं सपोर्ट करतात. सो खरंच मला थँक्यू बोलावंसं वाटतं माझ्या फॅमिलीला की एवढं प्रेम करतात आणि एवढा विश्वास ठेवतात, ते पण आता ह्या काळात. सो थँक्यू सो मच. नाही, मुळात मुलगी सलोनी सारखी असली ना तर विश्वास ठेवतीलच, कारण तू जसं म्हणालीस की तू त्यांच्या विश्वासास तितकी पात्र ठरतीयस, कारण तू ते करून दाखवतीयस की हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ना, मी त्याला तडा जाऊन देणार नाहीये. म्हणजे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला की मी चांगलं काम करते तर मी ते चांगलं कामच करते. आणि स्पेशली युअर पप्पा, म्हणजे मी त्यांना पाहिलंय ते प्रचंड उत्साही आहे. म्हणजे मी इव्हेंटला पाहिलंय त्यांना, ते असं छान डेडिकेशनने काम करत होते. आय थॉट की कोणीतरी असतील असेच की काम करायला आले आहेत किंवा हेल्प करतायत. नंतर म्हणले मी सलोनीचे पप्पा. अरे बापरे, म्हटलं काका तुम्ही काय करताय? म्हणजे तुम्ही ऑर्गनायझर, तुम्ही तिकडे जाऊन बसलं पाहिजे. नाही मी इकडेच, मी इकडून काम करणार. सो अशी फॅमिली जर असेल ना तर सलोनी लवकरच तू अजून पुढे खूप मोठी झेप घेशील, कारण तू कमी वयामध्ये झेप घेतली त्याच्या मागे सुद्धा हे गुपित असू शकतं तुझ्या फॅमिलीचं, आणि टचवूड ते असंच राहू देत. अजून एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्या आजच्या या इंटरव्ह्यूमध्ये मला कव्हर करायचा आहे, आणि तो म्हणजे एनजीओ. की खूप मोठा विषय आहे तो, कारण आजकाल यंग जनरेशन पुढे चालली आहे पण कुठेतरी या गोष्टी मागे विसरत चालल्यात की आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी सलोनी याकडे कशी आली, किंवा सलोनीची ही जी संस्था तिने जी सुरू केली त्याच्या मागचं गणित काय होतं, गुपित काय होतं, किंवा त्याचा मागचा हेतू काय होता, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे सलोनी महाजन, जिच्या माध्यमातून आपण स्टार टाइम्स बद्दल जाणून घेतलं, तिने केलेल्या इव्हेंट्स बद्दल जाणून घेतलं, तिच्या स्वतःच्या अवॉर्ड विनिंग किंवा जे काही टायटल विनिंग मुवमेंट्स होत्या त्या जाणून घेतल्या. पण आता सगळ्यात मोठा विषय आहे तो म्हणजे तिने सुरू तिच्या माध्यमातून जो जनकल्याण संस्था ही जी ती रन करते त्याविषयी जाणून घेणार आहोत. पण या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपल्या आचार्य 90 FM वरती सलोनी महाजन सोबतची ही मुलाखत अशीच ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे अँकर कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आपल्या आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपण सलोनी महाजन सोबत खूप छान दिलाखुलास गप्पा मारत आहोत, आणि या गप्पा प्रचंड रंगलेल्या आहेत. आय नो आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या, स्टार टाइम बद्दल जाणून घेतलं, किंवा एकंदरीत तिची जर्नी, तिचं फॅमिली, तिचं कुटुंब याविषयी जाणून घेतलं. पण मला ज्या विषयावर आता बोलायचा आहे तो विषय म्हणजे ती जो एनजीओ रन करते जनकल्याण संस्थेच्या माध्यमातून, आणि मुळात गोरगरीब लोक असू देत, अंध अपंग व्यक्ती असू देत, किंवा स्पेशल चाइल्ड असू देत, अशा सगळ्या लोकांसाठी ती काम करत असते. त्याचबरोबर आपल्या एनजीओच्या माध्यमातून ट्री प्लांटेशनचे बरेच ठिकाणी कार्यक्रम तिचे होत असतात. सो या सगळ्या गोष्टी तिला का कराव्याचा वाटला, किंवा काय त्यामागचा हेतू होता, हा मला जाणून घ्यायचा आहे. तर सलोनी प्लीज. देणं हे आपल्याला आहे, प्रत्येक व्यक्तीने जन्म घेतलाय ना तर त्याला काही ना काही देणं आहेच समोरच्याला. आपल्याकडे जेवढं आहे त्यात खुश राहिलं पाहिजे आणि समोरच्याला थोडं तरी दिलं पाहिजे. नेहमी माझा हा भाव होता, जेव्हा मी पैसे कमवत नव्हते तेव्हा देखील मला तर घरचे पण बोलायचे अरे काय वेडीएस का, थांब जरा, प्रत्येकाला काय वाटत बसते. सो मी नंतर विचार केला की चल ठीक आहे, आपण ऍटलिस्ट थोडं जास्त कमवूया आणि तो वरचा भाग आहे ना तो लोकांसाठी काहीतरी करूया. आणि ह्यातही मी सांगेल की माझ्या परिवाराचीच मला खूप जास्त मदत होती. जी आता एनजीओ रन होते माझं जास्त लक्ष देणं नाही होत, ते सुद्धा माझी आईच मोस्टली पाहते. तिचे महिला बचत गट, तिचे एनजीओ, शी इज फंटॅब्युलस इन दॅट. ती सगळं काही प्रॉपर करते. आणि जसं तू म्हणालीस की कसं, तर जेव्हा असा बाजूने एखादा स्पेशल चाइल्ड गेला होता, एक माझा सीन आहे हा, स्पेशल चाइल्ड माझ्या बाजूने गेला होता ना, हसतात काही काही, व्हेरी सेन्सिटिव्ह, सॉरी फॉर दॅट, बट काही काही लोक हसतात. पण मला जाम वाईट वाटलं होतं. आपल्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, सगळं काही, बट आपण काहीच नाही करू शकत आहे. आणि तो स्पेशल चाइल्ड ना एवढा हुशार होता ना कोमल, ही इज व्हेरी शार्प, तो एवढा छान ऍक्टिव्ह होता ना.
ती छोटासा मोमेंट काही मिनिटांचा असेल तो माझ्या ना खूप मनाला लागून गेला. तो एक सीन तसा झालेला. एकदा ट्रेनमध्ये एक मुलगा खूप लहान पुस्तक वाटत होता. त्याला मी असंच विचारलं, तो कितवीला आहेस? तो बोला 6वीला आहे. तो एक मोमेंट माझ्या एकदम हिट झाला. आमच्या बदलापूरमध्ये अंध स्कूल्स आहेत, मी व्हिजिट करत असते. तिथे ते लोक एवढे टॅलेंटेड आहेत, सिंगिंग आहेत, ते एवढं करतात आणि आपण काही नाही. तर ज्या मुलांमध्ये पूर्णत्व नाही आहे तरी ते परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करतात, मग आपल्याकडे सगळं असून आपण का नाही? आपण जर तसं नाही बनत आहेत तर ते जे आहेत त्यांना तर आपण सपोर्ट करूच शकतो. तर हाच विचार मी माझ्या असंच घरी मांडला. फक्त काही गोष्टी होत्या की ह्या गोष्टी मी बाहेर नाही दाखवत. काही आपण जसं बोलतो की गुपित दान असतं किंवा एखादी मदत गुपितच ठेवलेली बरी असते, तर हे काम मी ऍक्च्युली गेल्या 8-10 वर्षापासून करते. बट हे मोस्टली मी कोणाला सांगितलं नाहीये. बट आता ते ऍक्च्युली यंगस्टर्सला कळणं गरजेचं आहे, थोडंसं इन्स्पायर होणं गरजेचं आहे की आपण जर 10 रुपये कमवतोय तर ऍटलिस्ट 2 रुपये तरी आपण समोरच्याला दिलेच पाहिजेत, कारण की देण्याने आपल्याकडे येत राहतं. आणि हे खूप खरं आहे. तुम्ही जेवढं समोरच्यासाठी मदत करा, ती मदत चुकीच्या व्यक्तीला नाही गेली पाहिजे याची दक्षता घ्या. मदत बरोबर व्यक्तीलाच गेली पाहिजे, पण तुम्ही जेवढं देणार तुमच्याकडे तेवढं परत येणार. ही भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि ती आवडच निर्माण झाली. ते माझं पॅशन झालं. जसं माझं हे सगळं पॅशन आहे ते माझं पॅशन झालं की त्यांच्यासोबत जा, गप्पा गोष्टी करा, टाइम स्पेंड करा, त्यांच्यासोबत फोटोज क्लिक करा. म्हणजे खूप सेशन्स झालेत कोमल त्यांच्यासोबत. ती सुंदर स्पेशल चाइल्ड माझे ऑनलाईन सेशन्स चालू असतात एनी टाइम. आता संडेला फ्री आहे ना, मी लिटरली मी संस्थेमध्ये फोन करते आणि स्पेशल चाइल्ड सोबत गप्पा मारते. माझ्याकडे एवढे व्हिडिओज आहेत ना, मी कुठे टाकत नाही कारण की थोडासा तो शो ऑफ पण लोकांना वाटू शकतो, सो मी तो करत नाही. बट ती गोष्ट खूप छान आहे. त्यात पण माझ्या आईने मला खूप मदत केली आहे की गोरगरिबांना, जसं आपला कोरोना पिरियड होता त्याच्यात तर माझे घरचे घरात नाही बसलेत, बाहेर कंटिन्यू दे आर लिटरली की नाही आपल्या लोकांना मदतच करायची. धान्य वाटप, हे वाटप, ते वाटप. माझी आई तर गाडी काढायची आणि सरळ सुसाट बाहेर. आम्ही सगळेजण लोक काळजी घ्या, तुमच्या घरात आम्ही वस्तू पोहोचवतो, तुम्ही तुमची काळजी घ्या, आम्ही आमचं बघू. तिने असं लिटरली सोडलं होतं देवावर. मला ती पण एक ती गोष्ट पण खूप इन्स्पायर केली. स्टार्टिंगला मी घाबरत होती की आई कशाला जातेस, ऍटलीस्ट आता तर शांत बस, आपण नंतर करू, वाटलंस त्यांना डबल मदत करूया. मला बोलते घरात बसून काय, जीव जेव्हा जायचा तेव्हा जाणारच आहे. काहीतरी चांगलं करता करता गेलं तर काय वाईट आहे. म्हणजे मुळात ना आईकडेच आहे. खरं ते बोलतात ना की येतच असतं ते, आई आणि पप्पा माझे खरंच नाही थांबत. आणि ती गोष्ट माझ्या मनाला एवढी लागली की माझे आई वडील ह्या वयात करतायत तर मी ऍटलीस्ट त्यांचा पावलावर पाऊल ठेवून ती गोष्ट पुढे नेलीच पाहिजे. आणि ती मी नेणार म्हणजे नेणार. आणि किती भारी आहेस तू. म्हणजे ना प्रत्येक आई वडिलांचं असं असतं ना, मला असा मुलगा पाहिजे. मी ठामपणे सांगेन प्रत्येक घरात सलोनीसारखी मुलगी पाहिजे, जी केवळ स्वतःचा विचार करत नाही, ती अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा विचार करते, ती आई वडिलांचा विचार करते, आई वडिलांनी टाकलेल्या पावलांवर पाऊल टाकते आणि स्वतःला सिद्ध करता करता, स्वतःला प्रूव्ह करता करता लोकांसाठीही जगते. सो खूप खूप ग्रेट आहेस तू. आणि अशा लोकांचीच, अशा यंग जनरेशनची सध्या समाजाला गरज आहे, खूप जास्त गरज आहे. आणि ते म्हणतात ना की आपण या समाजाचा भाग आहोत आणि तू जसं म्हणालीस की आपण या समाजाचा देणं लागतो. त्यामुळे नक्कीच ह्या 2-4 गोष्टी, म्हणजे आपल्यामुळे जर एखाद्याच्या चेहऱ्यावर जर हसू येत असेल तर त्यातून मिळणारं जे आपल्याला समाधान आहे ते आपण नाही वर्णू शकत शब्दांमध्ये. आणि तुला खूप शुभेच्छा आहेत. तू अशीच राहा कायम. म्हणजे तू मी तर म्हणेन की आई वडील सपोर्टला आहेत, बहीण आहे, सगळी फॅमिली आहे, पण असंच तू कायम काम करत राहा. तू कधीच अशी थकू नकोस कायम कोणत्या गोष्टींनी. आणि तू काउन्सिलिंग करतेयस लोकांना, तू फ्रीमध्ये काउन्सिलिंग करतेयस यार, म्हणजे ते खरंच कमाल आहे. कारण तू आताही माझ्याशी बोलतेयस इंटरव्ह्यू मध्ये, तर ते इतकं पॉझिटिव्ह मला जाणवतंय. सो ऑफकोर्स ना आजकाल सगळ्यांना एक गरज लागते की मला कुठे माझं मन व्यक्त करता येईल, तर लोक तुझ्याकडे येत आहेत काउन्सिलिंगसाठी. सो तेही करतेयस आणि इतकं सगळं एका वेळेला तुझं चालू आहे. सो खरंच तुला खूप शुभेच्छा आहेत त्यासाठी. आणि खरंच बदलापूरहून लांबून आली आहे बिचारी. आणि आमचा हा मुलाखतीचा योग खरंच खूप जास्त दिवसांनी जुळून आला, कारण माझ्या मनात माझं खूप होतं की मला सलोनीची मुलाखत घ्यायची आहे, कारण मला बघायचंय
की ती किती छान आणि किती सुंदर काम करते. आणि हेच मला लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं किंवा आजच्या पिढीला जर सांगायचं गेलं तर ते मला एक बेस्ट एक्झाम्पल समोर मांडायचं होतं की हो, असेही लोक आपल्याकडे आहेत आणि असंही लोक चांगलं काम करतायत. सो खरंच तुला खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. तर श्रोते हो, आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेली होती सलोनी महाजन. जसे की तुम्हाला या मुलाखतीमध्ये कळलेलंच आहे की स्टार टाइम्स नावाची फर्म स्वतः रन करतीये, एनजीओ रन करत आहे. त्याचबरोबर स्वतः एक मॉडेल आहे. मॉडेलिंग इंडस्ट्रीमधून तिने स्वतःचं करिअर खूप एका वेगळ्या उंच स्तरावरती नेऊन ठेवलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना समाजाचं देणं लागतं, म्हणून जितकं जमेल तितकं ती कायम सगळ्यांसाठीच करत असते, कलाकारांसाठी करत असते, अनेक लोकांसाठी करत असते. आणि अशी ही पॉवरफुल आणि मल्टीटास्किंग सलोनी आज आपल्यासोबत जोडली गेली होती. आय होप सलोनी सोबतच्या या गप्पा तुम्हाला खूप आवडलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा इन्स्पायर व्हाल, नो डाऊट. आणि तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल सलोनी महाजन सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.